नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रोशनीज किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत बाळंतिणीसाठी खूपच पौष्टिक आणि ताकद वाढवणारी खसखस खीर. ही खीर शरीराला ऊर्जा देते, झोप सुधारते आणि प्रसूतीनंतरच्या काळात खूप फायदेशीर ठरते. चला तर मग इथे रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे मी 1 चम्मच खसखस घेतली आहे आणि 4 ते 5 बदाम घेतले आहे. हे आपल्याला रात्रभर पाण्यात भिजू द्यायचे आहे. इथे खसखस मी सुरुवातीला एका पाण्याने स्वच्छ धुवून मग याच्यामध्ये अजून पाणी ॲड करून हे मी भिजू दिलं आहे. इथे मी तुम्हाला रेसिपी सांगताच देखील आपल्याला खसखसचे काय फायदे आहेत ते पण इथे मी सांगणार आहे. ते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. खसखस जी आहे ती शरीराला ताकद देते. त्यानंतर झोप देखील सुधारते. खसखस ही नैसर्गिकरित्या मन शांत करते. हाडांसाठी देखील खूप फायदेशीर असते. त्यानंतर याच्याने पचन देखील सुधारते. ही खीर हलकी असल्यामुळे पचनासाठी सोपी असते आणि पोटाला देखील आराम देते. तर त्यानंतर आता इथे आपल्या रात्रभर खसखस आणि बदाम भिजले गेले आहेत. आपल्याला इथे बदामची साल काढून घ्यायची आहे. त्यानंतर मिक्सर जारमध्ये ॲड करायचं आहे. खसखशीमधलं देखील पाणी काढून खसखस आपल्याला मिक्सर जारमध्ये टाकून आपल्याला हे दळून घ्यायचं आहे. सुरुवातीला पाणी काहीच ॲड करायचं नाही आहे. त्यानंतर आपल्याला असं दळल्यानंतर अगदी नॉर्मल 1 ते 2 चम्मच पाणी ॲड करून पुन्हा आपल्याला ही पेस्ट दळून घ्यायची आहे. खसखसचा अजून फायदा म्हणजे रक्त वाढण्यासाठी देखील मदत होते. जर गूळ किंवा खजूर वापरले तर हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. त्यानंतर बाळंतिणीसाठी तर अगदीच उत्तम आहे ही खसखसची खीर. प्रसूतीनंतर शरीराला ताकद, ऊर्जा आणि विश्रांती मिळण्यासाठी ही खीर खूप उपयोगी आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता इथे मी एक मीडियम साईजचा ग्लास घेतला आहे. मीडियम साईजच्या ग्लासनुसार मी इथे दूध वापरलं आहे. आणि हे दूध आपल्याला इथे व्यवस्थित उकळू द्यायचं आहे. उकळ आल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये जी पेस्ट आपण रेडी केली आहे ती ॲड करायची आहे. खसखसचा अजून फायदा म्हणजे त्वचेसाठी देखील चांगली आहे. यामध्ये पोषक घटक असतात ते जे की आपल्या त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात. आणि बाळंतिणीसाठी तर अगदीच उत्तम आहे. त्याच्याने ह्या खसखसीमुळे आपल्याला दूध वाढण्यासाठी देखील मदत होते. तर इथे बघू शकता तुम्ही आपल्याला 5 ते 10 मिनटं छान उकळू द्यायची आहे. याच्यामध्ये मी 2 चम्मच साखर ॲड केली आहे. इथे तुम्ही साखरेऐवजी गूळ पण वापरू शकता. त्यानंतर यामध्ये तुम्ही इलायची पावडर पण टाकू शकता. तुम्हाला आवडेल ते ड्रायफ्रुट्स पण यामध्ये तुम्ही ॲड करून हे खाऊ शकता. तुम्हाला जमेल तसं तुम्ही हफ्त्यातनं 2 वेळा किंवा 3 वेळा ही खीर खाल्लीच पाहिजे. याचे तुम्ही फायदे तर ऐकलेच मी सांगितले ते. त्यानंतर 1 दिवस आड तुम्ही बनवून खाल्ली तरी देखील चालेल. आणि ही आता वाटते याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघा आपल्याला अशीच ठेवायची आहे. कारण थंड झाल्यानंतर ही खीर एकदमच घट्ट होऊन जाते आणि आपल्याला जास्त घट्ट करायची नाही आहे. आणि ही थोडीशी कोमट झाली का तेव्हा आपल्याला ही खीर खायची आहे. एकदमच टेस्टी लागते चवीला. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की सांगा. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप फायदा होईल याचा. कशी वाटली व्हिडिओ कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.